स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यातील भाजप अंतर्गत गटबाजीचा फायदा कुणाला? शिवसेनेचा शिंदे गटच ठरतोय बलाढ्य। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना, आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आणि अशीच परंपरा। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। भाजपच्या 3 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर विट्यातील आमदार गोपीचंद पडळकर यांना हा धक्का मानला जातोय। यामुळे खानापूर मतदारसंघात खळबळ उडाली। भारतीय जनता पार्टी सध्या खानापूर मतदारसंघात अनेक प्रवेश होऊ लागल्यानं येथील भाजप अंतर्गत गटबाजी समोर येऊ लागली आहे। या भाजप अंतर्गत गटबाजीचा फायदा नेमका कुणाला होणार, की शिवसेनेचा शिंदे गटच या ठिकाणी बलाढ्य ठरणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या। विट्यासह खानापूर मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यात कलह निर्माण झाला। पक्षाचे सांगली जिल्हा सचिव पंकज दबडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे व विटा शहराध्यक्ष सौ अर्चना पंकज दबडे या 3 प्रमुख पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला। या राजीनामा सत्राचं नेमकं कारण गुलदस्त्यात असलं तरी याला पक्षांतर्गत कुरघोड्या व गटबाजीची किनार असल्याची चर्चा सुरू आहे। हे प्रमुख 3 पदाधिकारी आमदार गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू समर्थक असल्यानं आमदार पडळकर गटाला धक्का बसलाय। आमदार गोपीचंद पडळकर यांचे विटा येथील खंदे समर्थक पंकज दबडे हे भाजपचे जिल्हा सचिव व त्यांच्या पत्नी सौ अर्चना दबडे भाजपच्या विटा शहराध्यक्ष म्हणून पदावर कार्यरत होत्या। तसेच खानापूरचे संदीप ठोंबरे हे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम करत होते। हे 3 प्रमुख पदाधिकारी आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्तीय समर्थक मानले जात होते। या तिघांनी एकाच वेळी पक्षाकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला। या राजीनामा अस्त्रामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली। या राजीनामा सत्रानंतर पंकज दबडे यांनी येत्या 2 दिवसात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलंय। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नेते त्यांच्या संपर्कात असल्याचं खात्रीलायक वृत्त असून पंकज दबडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या। मात्र विटा शहरात भाजपमध्ये अनेकांनी प्रवेश केल्यानंतर भाजप अंतर्गत गटबाजी समोर आल्याचं चित्र आहे। या गटबाजीचा फायदा नेमका कोणाला होणार हे मात्र पाहावं लागणार आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।